सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा। 14 एप्रिल निमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट जे की SMS देखील आलेले 3,000 रुपये। मुख्यमंत्री जे की देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 14 एप्रिल निमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी। तर आता 14 एप्रिलला लाडक्या बहिणींना 1500 आणि 1500 अशी मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आता अशा प्रकारचा SMS देखील लाडक्या बहिणींना येत आहे। ज्यांना कुणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पैसे कशा पद्धतीने तर मिळवायचे ते मी सांगणार आहे। थांबा, जर तुम्ही हे चूक केली असेल तर तुम्हाला 3,000 रुपये इथे मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असेल व तुमचे पैसे अधिक आले नसतील तर अशाने देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्वप्रथम जे की ठाण्यामध्ये 400 कोटी रुपये आलेले आहे। तर यामध्ये 13 लाख महिला पात्र आहे। किती आहे? ठाण्यामध्ये 13 लाख महिला। मुंबई उपनगरमध्ये 3,500 कोटी रुपये इथं आलेले आहे, मंजूर झालेले आहे आणि वाटप सुद्धा इथं सुरू झालेलं आहे। काय झालेलं आहे? वाटप सुरू। 11 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। नागपूरमध्ये 300 कोटी रुपये आलेले आहे, 10 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। किती आहे? 10 लाख। नाशिकमध्ये 320 कोटी आलेले आहे, नाशिकमध्ये 10.5 लाख महिला यामध्ये पात्र आहे। यानंतर इथे अहमदनगरमध्ये जे की 280 कोटी रुपये आलेले आहे, 9 लाख महिला यामध्ये पात्र आहे। यानंतर इथे आपलं सोलापूरमध्ये 270 कोटी आलेले आहे, 9 लाख महिला यामध्ये पात्र आहे। जळगावमध्ये 250 कोटी रुपये इथं निधी मंजूर झालेला आहे, वाटपास सुरुवात। 8 लाख महिला यामध्ये पात्र आहे। कोल्हापूरमध्ये 220 कोटी रुपये इथं आलेले आहे, 7 लाख महिला यामध्ये पात्र आहे। यानंतर इथे आपलं सांगली, काय ते सांगलीमध्ये 200 कोटी रुपये इथं आलेले आहे, 6.5 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। सातारामध्ये 210 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे, वाटप देखील सुरू। 7 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 260 कोटी रुपये इथं आलेले आहे, 8.5 लाख महिला यामध्ये पात्र आहे आणि वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये 240 कोटी रुपये इथं निधी आलेला आहे आणि 8 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। तर आता तुमच्या जिल्ह्यामध्ये किती महिला पात्र आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बीडमध्ये 230 कोटी रुपये निधी आलेला आहे, 7.5 कोटी महिला यामध्ये पात्र आहेत। लातूरमध्ये 210 कोटी रुपये आलेले आहे, 7 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। परभणीमध्ये 180 कोटी रुपये आलेले आहे, 6 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। जालन्यामध्ये 170 कोटी रुपये आलेले आहे, 5.5 लाख यामध्ये महिला पात्र आहेत। धाराशिव अब्लिक उस्मानाबादमध्ये 160 कोटी रुपये आलेले आहे, 5 लाख महिला पात्र आहेत। हिंगोलीमध्ये 120 कोटी रुपये आलेले आहे, 4 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। तरी जिल्ह्यावाईज जे काही वेगवेगळ्या जे काही बऱ्याचशा महिला KYC मुळे इथे पैसे अडकलेले आहेत, तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये 220 कोटी रुपये आलेले आहे, 7 लाख महिला यामध्ये पात्र आहेत, पैसे जमा होत आहे। अकोल्यामध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे, यामध्ये 5 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बुलढाण्यामध्ये 200 कोटी रुपये आलेले आहे, 6.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। यवतमाळमध्ये 210 कोटी रुपये इथं आलेले आहे, 7 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। वाशिममध्ये 130 कोटी रुपये आलेले आहे, 4.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे। चंद्रपूरमध्ये 180 कोटी रुपये इथं आलेले आहे, 6 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। गडचिरोलीमध्ये 100 कोटी रुपये इथं आलेले आहे, 3 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। यानंतर इथे भंडारा 120 कोटी रुपये जे की 4 लाख महिलांच्या खात्यामध्ये इथं भंडाऱ्यामध्ये येत आहे। यानंतर इथे गोंदिया 110 कोटी रुपये इथे आलेले आहेत, 3.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे। वर्ध्यामध्ये 130 कोटी रुपये आहे, 4.5 लाख महिला यामध्ये पात्र आहेत। नागपूरमध्ये जे काही वर दिलेलं आहे ते लगेच तपासून घ्यायचं तुम्ही। रायगडमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे, 5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। पालघरमध्ये 180 कोटी रुपये आहे, 6 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। रत्नागिरीमध्ये 120 कोटी रुपये आहे, 4 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। यानंतर सिंधुदुर्गमध्ये 90 कोटी रुपये इथं आलेले आहे, 3 लाख महिलांच्या खात्यामध्ये येत आहे। धुळेमध्ये 140 कोटी रुपये आलेले आहे, 4.5 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे। नंदुरबारमध्ये 130 कोटी रुपये इथं आलेले आहे, 4 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा। पुणेमध्ये 450 कोटी रुपये इथं आलेले आहे, 15 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे। तर आता ही 3,000 रुपयाची जी की रक्कम आहे ते लाडक्या बहिणींना 14 एप्रिल निमित्त 1500 आणि 1500 असे दोन्ही मिळून हप्ते इथं एकत्र जमा होत आहे। ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, KYC केलेली आहे, DBT लिंक आहे, 21 ते 65च्या दरम्यान वय आहे आणि फॉर्म पात्र आहेत आणि KYC त्यांनी केलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींना तब्बल 3,000 रुपये 14 एप्रिलच्या
पासून इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता कोणत्या महिलांना आधी पैसे तर मिळणार आहे. आता त्याचप्रमाणे त्यांचे सर्व व्हेरिफिकेशन पूर्ण आहे. ज्यांचे अर्ज आधीच अप्रूव्हल आहेत, 2 हप्ते एकत्र जमा होणार आहे. तर आता 3000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना इथं मिळणार नाही. आता ज्यांचा अर्ज मंजूर नाही, अर्जामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, KYC नाही, बँकेची सुद्धा नाही आणि लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती सुद्धा नाही, तर अशांना पैसे तर येणार नाही. यानंतर जर तुमचं DBT बंद पडलेलं असेल तर ते चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र दिली असतील तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. डुप्लिकेट अर्जामध्ये बसत नसेल म्हणजे योजनेमध्ये बसत नसेल. आता सरकार फक्त व्हेरीफाईड करत आहे, पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर देत आहे. तर आता यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपलं लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, त्याचप्रमाणे सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर आता पैसे टप्प्याटप्प्याने ते जमा होत आहे. ज्या कोणा लाडक्या बहिणींना पैसे तर आले नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर इथे जारी झालेला आहे, 181. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर तुमचे पैसे का अडकलेले आहे, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही, ही सविस्तर माहिती तुम्ही 181 या नंबरवरती कॉल करून तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे लेखी अर्ज द्या. प्रति महिला व बालविकास अधिकारी, तुमचा तालुका, जिल्हा लिहा. लाडकी बहीण योजना पैसे न मिळाल्याबाबत अर्ज. महोदया, मी तुमचे संपूर्ण नाव लिहा. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे. माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये अद्याप 3000 रुपये आलेले नाहीत. तर जसेच्या तसा मायना इथे लिहायचा आहे. माझी माहिती खालीलप्रमाणे, तुमचं नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर. कृपया ही माझी तक्रार नोंदवून लवकरात लवकर पैसे जमा करावेत ही नम्र विनंती. त्याचप्रमाणे नाव आणि स्वाक्षरी करायची आहे. तर आता लाडक्या बहिणींना 14 एप्रिलपासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज इथे आलेली आहे. तर आता जे की मुख्यमंत्री आपल्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची मोठी अपडेट समोर आलेली आहे. बैठकीमध्ये निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. 1500 आणि 1500 अशी मिळून 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात. लगेच खाते तपासा.